स्वातंत्र्य दिनी शपथ घेऊ, देशातले धन देशातच ठेवू. स्वदेशी जोपासायला स्वातंत्र्याचा लढा दिला. विदेशींनी पिटाळून लावलं आणि राष्ट्र स्वतंत्र झाले. स्वातंत्र्य मिळाल्यावर मात्र स्वदेशीचे महत्त्वच ओसरले. विसरून गेलो स्वदेशी मंत्र, ज्ञान विज्ञानाचे आपले तंत्र. विदेशांनी पुन्हा साधला डाव, अर्थव्यवस्थेत परत घातला घाव. विदेशी वस्तूंची लावली सवय, तरुणांनाही आता तेच हवंय. विदेशी गॅजेटनी वेड लावलंय, चलनाचंही स्तोत्र बिघडलंय. आता मात्र पुन्हा जागे हो, स्वदेशी वस्तूंनाच उत्तेजन देऊ. अर्थव्यवस्था करू भक्कम, देशात आणू परकीय रक्कम. म्हणून पुन्हा सर्व एकत्र येऊ, स्वदेशी वस्तूंनाच खरेदी करू. भारत मातेला सशक्त करू, स्वातंत्र्य दिनी शपथ घेऊ. देशातले धन देशातच ठेवू, देशातले धन देशातच ठेवू. हॅलो, नमस्कार, कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा सर्वांना. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ. तर आज आहे आपला स्वातंत्र्य दिन म्हणजे 15 ऑगस्ट. तर आता असं म्हणू नका की सण सणासारखे वाटत नाहीत, पूर्वीसारखे वाटत नाहीत. बघा, सणाची जी म्हणजे कुठल्याही गोष्टीची जी सुरुवात असते ना, ही तुमच्या आतून पहिले सुरुवात होत असते. आपण सगळ्या गोष्टींना ना बाहेर शोधायला जात असतो. आता माझ्याच घरी म्हणजे माझी आई, मी तुम्हाला सांगते की एकही सण ती कधीच वाया जाऊ द्यायची नाही. म्हणजे बाहेर आपण गेल्यानंतर सगळीकडे स्पीकर चालू असतात, काही ना काही कार्यक्रम असतात. तेव्हा सण सणासारखे वाटण्यापेक्षा जर तुम्ही पण त्या गोष्टी तुमच्या घरी साजऱ्या करायला सुरुवात केलात ना, तर बघा तुम्हाला सण सणासारखे नक्कीच वाटतील. आणि कसं आहे ना, जर तुम्ही आता करणार नाहीत तर पुढच्या पिढीला त्या गोष्टीचा अजिबात गंधही राहणार नाही. कारण पहिले जसं शाळांमध्ये वगैरे पण जेवढ्या उत्साहाने आपला 15 ऑगस्ट 26 जानेवारी जसं साजरं केलं जायचं ना, किंवा कुठलेही सण म्हणा, तर ते तेवढ्या उमेदीने साजरे केले जात नाहीत. तर म्हणून कुणाकडून दुसऱ्यांकडून अपेक्षा करण्यापेक्षा जर तुमच्या घरातच ती गोष्ट, जर सगळ्या गोष्टी होत असतील छान, आता आपण सण आहे तर सणाला छान गोडधोड बनवतो किंवा काहीतरी वेगळं बनवतो, तर असं जर आपण केलं, प्रत्येक गोष्टी जर आपण आळस केला, फक्त काही आलं, स्पेशल आला, सण आला, तर सध्या सगळ्यांचे प्रोग्राम काय असतात की कुठेतरी आउटिंगला जायचं किंवा बाहेर हॉटेलमध्ये जेवायला जायचं. मग असं जर तुम्ही केलं तर मला सांगा तुम्हाला सण सणासारखे कसे वाटतील? आणि मुलांना सुद्धा ते सण सणासारखे, आणि मुलांना त्या सणांचं महत्त्वच कळणार नाही. जर तुम्ही तुमच्या घरात ते साजरे केलेच नाही तर सण कसे वाटतील? घरामध्ये असं म्हटलं जातं बघा की घरात जेव्हा असा गोडाधोडाचा वास पसरतो तेव्हा खरं म्हणजे सण वाटतो. पुरी बनते. आता इतर वेळी आपल्या रोजच्या पोळ्या किंवा डाळ भात किंवा भाज्या असं हे तर असतंच, पण सण कधी वाटतो जेव्हा काहीतरी तुम्ही छान स्पेशल बनवता, काहीतरी वेगळं बनवता. साधंच बनवा पण थोडंसं वेगळं काहीतरी. आता मी आज पुऱ्यांचा घाट घातलाय, थोड्याशाच पुऱ्या करणार आहे, अगदी नैवेद्यापुरत्या आणि खाण्यापुरत्या, जास्त नाही, कारण तेलकट आता जास्त कोणाला आवडत नाही. पहिले कसं काही बनवलं तरी खाल्लं जायचं आणि सगळंच पचायचं, पण आता काही म्हणजे चांगलं खायला घेतलं ना तरी आपल्या शरीराला खूप म्हणजे काही ना काही चालूच असतं. तर म्हणून आपण बऱ्याच गोष्टी अवॉइड करण्याच्या नादात आपण बऱ्याच गोष्टी करत सुद्धा नाही आहोत. पूर्वी आमच्याकडे काहीही सण असेल ना तर पुऱ्या ह्या असायच्याच, पुरी भाजी वगैरे असं असायचंच. आणि आता खूपच नको नको, पुरी नको, तू पोळीच कर असं म्हटलं जातं. पण म्हटलं चला आज 15 ऑगस्ट आहे, आज छान सण आहे, तर आपण छान पुऱ्या करू. तर म्हणून मी पुऱ्या केल्यात. ह्या ना तेलावरच्या पुऱ्या केल्यात, म्हणजे नॉर्मल जे आपलं गव्हाचं पीठ आहे तेच आहे, त्याच्यामध्ये थोडासा रवा घालायचा, हळद टाकायची आणि चवीपुरतं मीठ, आणि ते पीठ थोडंसं असं घट्टसर मळून घ्यायचं आणि त्यानंतर थोडा वेळ ठेवायचं. आणि मग तेलावरती जसं तुम्ही बघितलं असेल थोडंसं तेल लावून लाटून घ्यायच्या. याच्यामध्ये काय होतं, पीठ वेस्टही निघत नाही सारखं सारखं आणि लवकर होतात. आणि तुम्ही बघत असाल की पुऱ्या कशा टम्म फुगतायत मस्त. इतर वेळी आपण जे साचा मारून पुऱ्या काढतो ना, तर त्याच्यामध्ये काय होतं की एक तर त्या जाड कराव्या लागतात, तर कधी कधी त्या शेकल्याही जात नाहीत चांगल्या, आणि जर त्या पातळ लाटल्या तर अगदी पापडासारख्या कडक कडक होतात. तर म्हणून अशा पद्धतीने तुम्ही पुऱ्या करून बघा, अगदी नरम राहतात. तुम्ही दुसऱ्या दिवशी जरी पुरी खायला गेलात ना तरी अगदी नरम. फक्त पुऱ्या करताना काय करायचं, थोडी काळजी घ्यायची, ते म्हणजे तेल व्यवस्थित नितळून घ्यायचं
आणि बघा पुऱ्या तुमच्या अशा मस्त अशा टमटमीत फुगलेल्या पुऱ्या तुम्हाला मिळते. तर थोडंसं जेवणाची आधी तयारी करून घेतली, त्यानंतर पूजेची तयारी केली. कारण मग ना सगळं एकदम जर करायला गेलं ना, तर खूप सगळं एकदम आपल्याला धावपळ होते सगळी. आज निष्ठाच्या शाळेमध्ये सुद्धा त्यांचा डान्स होता, तर सकाळी 5:30 वाजल्यापासून तिची तयारी होती. मग ती 7 वाजता गेली. ती दाखवणार होती मी, पण तिचं म्हणणं होतं, "नको, नको दाखवूस." तर मग म्हणून मी ते काही शेअर नाही केलं. मुलांना आता नाही आवडत अशा गोष्टी आपण आणि कोणाला जबरदस्ती नाही करू शकत. प्रत्येकाची मर्जी असते. तर बघा स्वामी आज कसे छान असे महाराजांसारखे मस्त तयार झालेले आहेत आणि छान अशी आजची पूजा झाली आणि जे कालचे मी तुम्हाला दिवे दाखवले होते तुपाचे, तर बघा माझ्याकडे हे मातीचे दिवे होते ना, त्यामध्ये सुद्धा मी दिवे बनवले आणि हे अगदी, अगदी प्युअर तुपाचे आहेत. म्हणजे याच्यामध्ये मी काहीही मिक्स केलेलं नाहीये. बऱ्याचशा ताईंनी म्हटलं, की "ताई डालडा घालू नकोस, त्यापेक्षा त्यामध्ये मेण घाल." तर मला तरी असं वाटतं मग मेण तरी कशाला घालायचं? त्यापेक्षा असेच शुद्ध तुपाचेच दिवे बनवू आपण आणि मातीच्या ह्याच्यामध्ये तुम्ही बनवाल ना, तर हे अगदी बेस्ट होईल. हा जो दिवा आहे, हा 1 ते 1.5 तास जवळपास जळत होता. मी जेव्हा लावला होता तेव्हा. आणि बघा हे काल जे बनवले होते छोटे दिवे हे अर्धा तास जळतात. पण ठीक आहेत. म्हणजे छान जळतात हे पण आणि कापूर टाकल्यामुळे खूप मस्त सुगंध सुद्धा येतो त्या दिव्यांचा. तर चला आता बाकी आपलं सगळं आवरलंय. तर आता मी पहिले झेंड्याची पूजा करणार आहे. ही जी सवय आहे ना, ही मला आईकडून मिळालेली आहे. म्हणजे की सगळ्या गोष्टींमध्ये कृतज्ञता व्यक्त करणं. आता पहिले जेव्हा आपण शाळेत जायचो, तर शाळेत सकाळी झेंडावंदन असायचं, सगळ्या गोष्टी असायच्या. पण आता आपल्या इकडे प्रत्येक ठिकाणी झेंडावंदन वगैरे केलं जात नाही आणि टचवूड मी सांगते, की इथे या नवीन ठिकाणी इथे छान पद्धतीने झेंडावंदन केलं जातं, सगळं केलं जातं. पण आम्हाला टायमिंग व्यवस्थित माहिती नव्हतं, त्यामुळे माझं काही जाणं झालं नाही आणि सकाळचे आपले इतके कामं असतात, की आपण कुठे जायचं म्हटलं, की मग हे बाकीचं सगळं तसंच राहून गेलं असतं आणि आज आपला स्वामी महाराजांचा गुरुवार सुद्धा आहे. तर त्यामुळे म्हणून मग म्हटलं, की नको आपण घरीच पहिले पूजा करून घेऊ. तर म्हणून मी आता झेंड्याची बघा अशी छान पूजा इथे आपला जो बाहेरचा हा पॅसेज आहे ना, इथे ही पूजा मांडली आहे मस्त. वरती आपली छान स्वामी महाराजांची फ्रेम आहे आणि त्याच्या समोरच खाली ही पूजा मांडली. तर ही इथे पूजा मांडायला जागा खूप मस्त मिळाली मला, कारण ही पूर्व दिशेकडे तोंड होतं. भिंत आहे ती पश्चिमेची आहे आणि त्याचं तोंड पूर्वेकडे होतं. म्हणजे पूजा मांडायला अगदी, अगदी उत्तम अशी जागा आहे आणि खूप छान वाटत होतं. बघा समोरच स्वामी पण आहेत आपले, स्वामींची फ्रेम आहे. तर अशा प्रकारे झेंड्याची पूजा झाली. जेवणाचं तर आपण करतोच, पण अशा प्रकारे जेव्हा तुम्ही पूजा करता, तर तेव्हा आणखीनच तो सण म्हणजे अगदी सणासारखा वाटतो. आपल्या घरात बघा जेव्हा अशा प्रकारे व्यवस्थित पूजा सगळ्या गोष्टी होतात ना, तेव्हा तुम्हाला अजिबात तुम्ही हे म्हणणारच नाही, की सण सणासारखे वाटत नाहीत म्हणून. तर आता पुरी म्हटलं, की आली ती म्हणजे बटाट्याची भाजी. तर आमच्याकडे तर बटाट्याची भाजी खूप आवडते. बटाटे अगदी 4-5च बटाटे होते, पण म्हटलं जाऊ दे, भाजी बटाट्याचीच करू. ही जी चिमणी आहे, तुम्ही चिमणीच्या बाबतीत पण मला विचारलंय. तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मी तुम्हाला देणार आहे. तर बटाटे छान उकडवून घेतलेत आणि त्यानंतर बटाटे सोलते, तर तोपर्यंत पहिले मी फोडणी टाकून घेतली आणि फोडणी जोपर्यंत होते, म्हणजे कांदा वगैरे जोपर्यंत होतोय, तोपर्यंत बटाट्यांचं काम करून घेतलं. तुम्ही सगळ्या गोष्टीचं व्यवस्थित प्लॅनिंग करून केल्यात ना, तर अजिबात घाई होत नाही. सगळं व्यवस्थित होतं आपलं पटापट आणि बघा आता बटाटे छान मिक्स करून घ्यायचे फोडणीमध्ये. जे पुऱ्यांचं तेल होतं ना, तेच थोडं-थोडं तेल मी काय करते भाज्यांसाठी वगैरे लगेचच वापरून घेते. म्हणजे ते तेल तसंच ठेवायचं नाही आणि त्यामध्ये पुन्हा तळण काढत बसायचं नाही. कारण तेच-तेच जर तुम्ही तळलेलं तेल परत-परत वापरलात ना, तर ते जास्त आरोग्यासाठी हानिकारक असतं. तर म्हणून लगेच-लगेच भाज्यांमध्ये वगैरे, डाळींमध्ये वगैरे ते वापरून घ्यायचं. आणि सध्या मी आता हे सेंधव मीठ वापरते. तर हे सेंधव मीठ एक मी बघितलं, की जे पहिले मी जे नॉर्मल मीठ वापरायचे टाटाची, तर त्याच्यापेक्षा ना हे थोडंसं कमी खार असतं मला वाटतं. तर कारण त्या मिठाची सवय आहे ना खायची, तर हे मीठ असं वाटतं, की कमीच पडलंय आणि अंदाज येत नाही प्रॉपर. तर हळू सवय होईल, पण हेल्थच्या दृष्टीने ज्या गोष्टी चांगल्या आहेत, त्याची आपण सवय लावणं खूप महत्वाचं आहे. तर आता भाजी फोडणी देऊन झाले. बटाट्याच्या भाजीला काहीच वेळ लागत नाही. अगदी पटकन होते. त्यानंतर मला
सगळ्या गोष्टींमध्ये आवडते तो म्हणजे ती म्हणजे कोथिंबीर. तर कोथिंबीर पाहिजेच मला सगळ्या भाज्यांमध्ये, डाळींमध्ये. तर त्यामुळे ती अशी व्यवस्थित स्टोअर करून ठेवली ना तर जास्त दिवस खूप चांगली राहते. आणि दुसरी गोष्ट, बटाट्याच्या भाजीत कोण कोण घालतं मला सांगा? मी बटाट्याच्या भाजीमध्ये ना ओलं खोबरं घालते. मला खूप आवडतं, खूप छान लागतं, अगदी मस्त लागतं. खोबरं घालताना ना कधीही पण थोडासा वास घेत जा, कारण ओलं खोबरं आपण फ्रीजमध्ये जरी ठेवलं तरी त्याला कधी कधी खूपट वासही येतो. आणि मग एकदा तुम्ही भाजीमध्ये घातलं तर मग तुम्ही त्यातून काढणं मुश्किल होऊन जातं. तर म्हणून कुठलीही गोष्ट जेवण बनवताना ना आधी थोडीशी बघा, वास घ्या आणि त्यानंतर ती जेवणामध्ये घाला. नाहीतर मग डायरेक्ट तुम्ही घातलत ना तर तुमचं सगळं जे आधीचं काम आहे ते सगळं वाया जातं. तर खोबरं घालायचं, म्हणजे बटाटे काय शिजवायचे नसतात, ऑलरेडी आपण ते बॉईल केलेलेच आहेत. मग त्यामुळे आता खोबरं टाकलं आणि वरून मस्त कोथिंबीर आता कट करून, कोथिंबीर भरपूर कोथिंबीर टाकायची. मग बटाट्याची भाजी एक नंबर बनते. आणि पुरी सोबत सगळ्यात बेस्ट कॉम्बिनेशन कुठलं असेल तर ते म्हणजे बटाट्याची भाजी आणि श्रीखंड. पण आज मी श्रीखंड नव्हतं सांगितलं ह्यांना आणायला, कारण हे लोक तेवढ्यापुरतं एक एक चमचा फक्त खातात आणि नंतर अख्खा डबा तसाचा तसा श्रीखंडाचा राहतो. तर म्हणून म्हटलं नको श्रीखंड, त्यापेक्षा बटाट्याची भाजी आणि पुरीच आपण संपवू. आणि मी थोडंसं दूध केलं होतं नैवेद्याला दाखवण्यापुरतं, गोड काहीतरी. तर कारण गोड खूप कमी खातात, गोड कोणी खायला मागत नाही. तर माझी ही एक सवय तुम्हाला आता दिसेल की माझं सारखं, म्हणजे मी आता जेवण बनवत असेल ना तर एक गोष्ट झाली की मी लगेच हात धुते. कारण मला ते जमतच नाही की तेच हात परत आपल्याला इकडे तिकडे सगळीकडे लागतात. आणि असं थोडं थोडं पण काही काम झालं ना तर लगेचच ओट्यावरती एक हात मारून घ्यायचा. असं नाही की हा पांढरा ओटा आहे म्हणून मी 17व्या पुसते किंवा नवीन आहे म्हणून मी एवढी काळजी घेते, असं नाहीये. ही माझी आधीपासूनची सवय आहे. आधी सुद्धा असंच होतं की जेव्हा पण काही असं छोटं मोठं जरी काम झालं ना लगेचच मी एक फडका मारून घ्यायची. ज्यामुळे काय होतं ना, जे तेलकट किंवा फोडणीचे वगैरे सगळे जे पडलेले असतात ना डाग, ते लगेचच निघून जातात आणि चिकटपणा सुद्धा राहत नाही. आणि स्वच्छतेमुळे ना माशा वगैरे ह्यांचं प्रमाण सुद्धा खूप कमी होतं. नमस्कार. तर सर्वांना आजच्या स्वातंत्र्य दिनाच्या खूप 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 शुभेच्छा. तुम्हाला सर्वांना आजचा हा दिवस खूप छान जावो, खूप आनंदाचा जावो. आणि एक आपल्यासाठी हा एक सणच आहे तसं बघायला गेलं तर, म्हणजे सण म्हणूनच आपण हा दिवस साजरा करतो. बरेचदा असं आपण बोलतो की एकच दिवस राष्ट्रप्रेम आपलं जागृत होतं, नंतर वर्षभर आपण काहीच करत नाही. असो, पण निदान एक दिवस का होईना, म्हणजे 15 ऑगस्ट 26 जानेवारी का होईना, जसं आपण सण त्या दिवशीच साजरे करतो आणि त्या दिवसालाच ते महत्त्व असतं, तसंच हे सुद्धा असतं. पण असं कोणीच असणार नाही मला नाही वाटत की ज्याला आपल्या देशाबद्दल अभिमान असेल किंवा असं काही. जेव्हा गाणी ऐकतो ना, अशी ती जुनी जी गाणी आहेत आणि सगळी स्पेशली ती जेव्हा ऐकतो तेव्हा आपलं कधी कधी ऊरही भरून येतं, इतकं भारी वाटतं. तर तेव्हा जेव्हा स्वातंत्र्य नव्हतं तेव्हा लोकांनी त्यासाठी स्वतःच्या प्राणाचे बलिदान दिलेले आहेत, कितीतरी गोष्टींचा त्याग केलेला आहे हे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी. आणि आता जेव्हा आपल्याला स्वातंत्र्य मिळतंय, आता आपल्याला सगळ्या गोष्टी अगदी अलगद आणि फुकट मिळालेल्या आहेत, तर आपण त्याचं जी काळजी आहे ना ती घेतली पाहिजे. जसं आपण म्हणजे राष्ट्रप्रेम म्हणजे असं नाही की फक्त तुम्ही युद्धाला जा, तुम्ही लढाया करा, त्यालाच राष्ट्रप्रेम नाही म्हणत. आपल्या लेवलला म्हणजे आपण एक नागरिक म्हणून, या देशाचा आपण नागरिक आहोत, तर नागरिक म्हणून आपल्या काय काय जबाबदाऱ्या आहेत त्या जरी आपण व्यवस्थित पाळल्या ना तरी आपण म्हणजे म्हणतात ना की आपण राष्ट्रप्रेम, आपण आपल्या देशावर आपलं प्रेम आहे हे त्यातून दिसायला पाहिजे. तर जसं म्हणजे स्वच्छता ठेवणं, जसं आपण आपलं घर स्वच्छ ठेवतो तर तसंच आपला परिसर, आपल्या बाहेरच्या जागा आहेत, ट्रेनमधून कोणी कचरा टाकतं, जिथे खाल्लं तिथेच रॅपर टाकून देतात. तर असं का करता? आपण आपल्या घरात असं करतो का कधी? तर बाहेर पण जो बाहेरचा परिसर आहे ते पण माझं घरच आहे, ते पण माझा देश आहे. प्रत्येकाने जर असा विचार केला ना तर आपल्या देशामध्ये म्हणजे जिथे जिथे हा कचरा कुंड्या किंवा सगळीकडे कचरा पडलेला दिसतो ना तो खरंच कुठेही दिसणार नाही. एवढी आपली पॉप्युलेशन आहे, एवढी लोकसंख्या आहे, एवढ्या सगळ्यांनी जर अशा प्रकारे काळजी घेतली देशाची तर मला नाही वाटत की कुठे कचरा वगैरे हा प्रकार दिसेल. आणि आपला देश हा छान असला पाहिजे. जसं आपण आपलं घर छान ठेवण्याचा प्रयत्न करतो ना तसंच आपला देशही छान ठेवण्याचा आपण नेहमी प्रयत्न करू. झाडं लावा, जास्तीत जास्त झाडं लावा. जी आता हे जे वातावरण खराब होतंय किंवा हे जे सगळं
बघा आपली पुढची पिढी आहे, आपली जरी पिढी ठीक आहे, पण आता आपल्या पुढच्या ज्या पिढ्या येतील त्यांना खूप खूप साऱ्या गोष्टींना म्हणजे चुकीच्या गोष्टींना त्यांना तोंड द्यावं लागेल आणि त्याला कारणीभूत कुठेतरी आपणच स्वतः असू, कारण आपण निसर्गाची काळजी घेत नाहीये, तर त्याच्यामुळे वातावरण खराब होत आहे, आजार पण वाढत आहेत. तर अशा प्रकारे का होईना आपण आपल्या देशाला, आपण आपल्या राष्ट्राला एका प्रकारचा हातभार लावू शकतो. तर म्हणून या छोट्या अगदी छोट्या गोष्टी आहेत, पण जर सगळ्यांनी मिळून केला ना तर त्याचं रूप खूप बदलेल, खूप भव्य रूप येईल त्याला. तर म्हणून सगळ्यांनी हे प्रयत्न करत राहिले पाहिजे. फक्त स्वतःपुरता विचार न करता सगळ्यांसाठीचा जेव्हा आपण विचार करतो ना, जेव्हा अध्यात्मामध्ये सुद्धा ही गोष्ट दिलेली आहे की जेव्हा तुम्ही तुमच्यासाठी न मागता, जेव्हा तुम्ही सगळ्यांसाठी जेव्हा मागता ना, तेव्हा देव आपोआप तुम्हाला त्या गोष्टी सगळ्या देत असतो. तर असो, तर एक छान गिफ्ट आले. आता मी सांगून सांगून कंटाळली आहे की गिफ्ट देऊ नका देऊ नका, पण तरीही कोणी ऐकत नाही आहे. आणि दहिवडकर दादांकडे एक भोसले ताई आहेत, पनवेलच्या आहेत का काय, त्यांनी ॲक्च्युली लेटर वगैरे काही दिलं नाही आहे, त्याच्यामुळे मला एवढं एक्झॅक्ट माहिती नाही आहे, पण पनवेलच्या आहेत वाटतं, भोसले ताई आहेत. आणि त्यांनी गिफ्ट पाठवलं आहे दहिवडकर दादांकडे. तर त्यांनी काय पाठवलं आहे ते मी तुम्हाला दाखवते. त्यांनी मला पाठवलेली आहे साडी, ती पण नारायणपेठ साडी पाठवली त्यांनी. मला एक गोष्ट सांगायची की ताई, का तुम्ही एवढा खर्च करून का गिफ्ट पाठवताय? तुम्ही मला साधं सुद्धा जरी काही पाठवलं असतं ना तरी खूप मला मनापासून चांगलं वाटलं असतं. तर त्यांनी बघा ही नारायणपेठ साडी पाठवली आहे, खूप सुंदर आहे, कलर खूप 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 छान आहे, मला खूप आवडली ताई. आणि मला माहिती आहे की तुम्ही मला खूप प्रेमाने आणि म्हणजे आईच्या मायाने तुम्ही मला जी गोष्ट पाठवली आहे ना, तर खूप छान आहे, मला खूप खूप आवडली. कलर खूप सुंदर आहे साडीचा, मस्त आहे साडी, नारायणपेठ साडी आहे ही. आणि त्यांच्या घराची मला वाटतं वास्तुशांती का काय होती, म्हणजे मला दादा बोलले, मला एक्झॅक्ट माहिती नाही आहे, त्यामुळे मी तुम्हाला व्यवस्थित डिटेलमध्ये सांगत नाही आहे, पण त्यांच्या घराची मला वाटतं वास्तुशांती का काय होती, म्हणून त्यांनी साडी वगैरे पाठवले. तर खूप सुंदर आहे ताई, पण एवढं महागचं नका पाठवू, मी खरंच सांगते. आणि ह्यांच्यासाठी सुद्धा त्यांनी शर्ट पीस पॅन्ट पीस पाठवला आहे. आणि ह्या गोष्टींपेक्षा मला जी गोष्ट खूप आवडली त्यांनी पाठवलेली ती म्हणजे हे बघा, हे तुम्हालाही आवडेल, खूप सुंदर आहेत, खूप सुंदर आहेत. म्हणजे हे देवी आईचे पाऊलं आहेत, हे बघा एवढे आहेत, माझ्या बोटाने एवढे पाऊलं आहेत आणि किती सुंदर काम केलं आहे बघा त्याच्यावर. तर हे तर म्हणजे हे मला तुम्ही फक्त मला हे पाठवलं असतं ना तरी मला तेवढीच खुशी झाली असती. तर खूप सुंदर आहेत ताई, खूप छान आहेत बघा. तुम्हाला विचारतील सगळे की ताईंनी कुठून घेतलं आहे, हे कुठून घेतलं आहे, कारण हे मी आता पूजेमध्ये, आता उद्या आहे आपला शुक्रवार, उद्या आहे श्रावणातला दुसरा शुक्रवार, जो आपण वरदलक्ष्मी व्रत जे करतात, तर उद्या व्रत करायचं आहे, उद्या वरदलक्ष्मी व्रत आहे. त्याचा व्हिडिओ केलेला आहे मी ऑलरेडी मागच्या वर्षी, त्या व्हिडिओची लिंकसुद्धा मी तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये देईन आणि डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देईन. तर कसं करायचं तर तुम्ही बघून घ्या. उद्याचा शुक्रवार आहे श्रावणाचा तो, आणि मी उद्या ह्या पावलांची सुद्धा पूजा करणार आहे. खूप खूप आवडले मला, खूप सुंदर पावलं आहे. तर अशा प्रकारे आजचा व्हिडिओ होता. आता उद्याची जी पूजा आहे ती तुम्हाला परवाच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल, किंवा जमलंच तर उद्याच्या व्हिडिओमध्ये. आणि आज संध्याकाळी 6:30 वाजता आपली गुरुवारची आरती असणार आहे, नामस्मरण असणार आहे. तर ज्यांना माहिती नसेल त्यांच्यासाठी सांगते, तर नक्की या आरतीला. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नेहमीप्रमाणे लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ. आणि भोसले ताईंना पुन्हा एकदा खूप 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 धन्यवाद ताई, मला खूप आवडली साडी, खूप धन्यवाद, थँक्यू.